जयसिंगपूर इथं बसस्थानक उभारणीसाठी तत्कालीन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी 2 कोटी रुपयांचा निधी दिला होता। या निधीतून उभारण्यात आलेल्या नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोकराव माने, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रसाधनगृह मोफत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला जाईल असं आश्वासन दिलं। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला 10 बसेस तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस देण्याची घोषणा त्यांनी केली। कोल्हापूर विभागाला एकूण 120 नवीन बसेस देण्यात येणार असून जयसिंगपूर बसस्थानकाची इमारत दुमजली करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात तात्काळ निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारचा प्रत्येक मंत्री ज्या ज्या कार्यक्रमाला जातो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भूमिपूजन असू द्या किंवा उद्घाटन असू द्या, त्या भागाच्या लोकप्रतिनिधींच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा असतो। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बसस्थानक परिसरात यात्रेकरू आणि प्रवाशांसाठी यात्री निवास उभारण्याची मागणी केली। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, उत्तरादेवी शिंदे, उद्योजक अण्णासाहेब चकोते, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, बिस्मिल्ला सय्यद आदी उपस्थित होते।